इकडे कल्याणमधल्या मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपी विशाल गवळीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विशाल गवळीला काल शेगावमधून अटक केल्यानंतर आज सकाळी कल्याणमध्ये त्यांना आणण्यात आलंय। सुरुवातीला तो ठाणे क्राइम ब्रांचच्या ताब्यात होता, त्यानंतर त्याला कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। पोलिसांनी त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केला असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणामधील आरोपी विशाल गवळी याला शेगावमधील श्रीकृपा जेंट्स पार्लरमधून काल पोलिसांनी अटक केली। त्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय। तर काल ज्या सलूनमधून त्याला अटक करण्यात आली त्याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। दरम्यान चित्रा वाघ यांनी कोळशेवाडीमधील पोलिसांशी चर्चा केली। मनोरुग्ण असल्याचं प्रमाणपत्र न्यायालयामध्ये दाखवून मागच्या पॉक्सो प्रकरणामध्ये तो जामिनावरती सुटला, या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। की या हरामखोर नराधमाला फाशीचं होणार आणि फाशीचं होणार। मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे। पोलिसांकडनं सुद्धा माहिती घेतली आहे। अशा नराधमांना शक्य असतं तर चौरंगा केला असता, पण चौरंगा करणं शक्य नाही। त्याच्यामुळे संविधानाच्या माध्यमातून असल्या हरामखोरांचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय। तर मुलाच्या मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधामधून मोहिनी वाघ यांनी पती सतीश वाघ यांची हत्या घडून आणल्याचं आता उघड झालेलं आहे। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती। मात्र सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणांमधून नाही तर अनैतिक संबंधांमधून झाल्याचं समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केलेली आहे। मोहिनी वाघ यांचं सध्या वय 48 वर्ष असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे। अक्षय जावळकर हा मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र आहे। मुलाच्याच वयाच्या असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही। मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते। अनेक वर्ष त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातूनच सतीश वाघ यांची हत्या झाल्याचं समोर आलंय। नाही, आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशी जी आपल्या तपासात जी माहिती आणि FIR ची माहिती आली होती की 4 लोकांनी उचलून गेले, त्या 4ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यानंतर याच्यातलं जी जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे। असे 6 आरोपी अटक झालेत। अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्न शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही तपास करत आहोत। तर सतीश वाघ हत्या प्रकरणाचा घटनाक्रम नेमका कसा राहिलेला आहे आपण पाहूयात। तर 2001 साली अक्षय जावळकरचं कुटुंब सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीमधील खोलीमध्ये राहायला आलं। वाघ यांचा मुलगाही अक्षयच्या वयाचा असल्यानं दोघांमध्ये मैत्री होती, म्हणून अक्षयचं वाघ यांच्या घरी येणं जाणं होतं। 11 वर्षांपूर्वी अक्षय 21 वर्षाचा आणि मोहिनी 37 वर्षांच्या असताना सूत जुळला। 2016 मध्ये अक्षयचं लग्न करायचं असल्यानं जावळकर कुटुंब वाघ यांचं घर सोडून दुसरीकडे राहायला गेले। लग्नानंतरही अक्षय आणि मोहिनीचे संबंध कायम होते। सतीश वाघ यांना प्रेम प्रकरणाविषयी समजल्यानंतर पुन्हा एकदा पती पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली। यानंतर मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं। घरातील आर्थिक व्यवहारही आपल्या ताब्यात येतील असं मोहिनी वाघ यांना वाटलं। अक्षयच्या मदतीनं हत्येचा कट रचण्यात आला। अक्षयनं त्यांच्या मित्रांनाही सहभागी करून घेतला। 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली।
अपहरणानंतर तब्बल 70 वार करत सतीश वाघ यांची अवघ्या 5 मिनिटांमध्ये हत्या करण्यात आली. पैशासाठी अपहरणाचा बनाव करण्यात आला. पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली. कॉल रेकॉर्डमधून या संबंधांचा शोध लागला आणि हत्येच्या कटाचाही उलगडा झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.